नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र येणार की नाही यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या। अखेरीस हे दोघेही एकाच मंचावर उपस्थित दिसताच अनेक शक्यता आणि अशक्यतांना विराम मिळाल्याचे चित्र आज चंद्रपुरात दिसले। सन्मित्र महिला नागरिक सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात दोघांनी हजेरी लावली। महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या विवादास्पद विधानावर खासदार प्रतिभा धानोरकर चांगल्याच संतापल्या असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मंत्र्यांना आवरा अशी साथ घातली। एकीकडे बळीराजा संकटात सापडला असताना कृषी मंत्र्याचे विधान म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे असल्याचीही त्या म्हणाल्या। घुघू शहरात एक परप्रांतीय वाहन चालक हातात धारदार तलवार घेऊन परिसरात धुमाकूळ घालत होता। त्याच्या या कृत्याने तेथील नागरिक भयभीत झाले होते। या प्रकरणाची तक्रार पोलिसांना करताच 38 वर्षीय सहब सिंग गुरुनामदास सिंग याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले। चिमूर तालुक्यातील अनेक गावात वाघ आणि बिबट्यांची दहशत पसरली आहे। येथूनच 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मानेमोहाळी येथे वाघाने रात्री हल्ला चढवत झोपडीत असलेल्या बैलाला ठार केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली गावापासून जवळच असलेल्या कोतवाल बड्डी येथे एसबीएल नावाची बारूद निर्माण करणारी कंपनी आहे। आज या कंपनीत स्फोट झाला असून प्राथमिक माहितीनुसार 2 कामगारांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे। स्फोटाचे नेमके कारण अजूनपर्यंत कळले नसून यंत्रणा याचा शोध घेत आहे। ज्याचं नाही कुणी त्याने जावे वणी या उक्तीप्रमाणे आता चोरट्यांनी सुद्धा परभणीमध्ये उच्छाद मांडला आहे आणि त्याच्यात बाहेरगावच्या गावगुंडांच्या टोळीचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे। एकाच व्यक्तीचे दोन्ही घर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात वणी पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून तब्बल 10 लाखाचं सोनं जप्त करण्यात आले आहे। एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। राजुरा तालुक्यातील मौजा चुनाळा येथे एक मेहनती शेतकरी आहे आणि तो आधुनिक यंत्रणांनी आपली शेती करतो। त्याच्याकडे आधुनिक यंत्रसामग्री सुद्धा आहे। काल दुपारी अचानक त्याच्या शेतामध्ये आग लागली आणि या आगीत लाखोचे नुकसान झाल्याने याची सूचना प्रशासनाला दिली, परंतु अग्निशामक दलही वेळेवर पोहोचले नाही आणि प्रशासनाची दिरंगाई त्याच्या या विनाशास कारणीभूत ठरली। चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्या असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वीज पुरवठा करा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीचे व्याज शेतकऱ्यांना द्या असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय। यासोबतच त्यांनी अनेक मागण्या केल्या आणि त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर महावितरण अधिकाऱ्यांना घेराव करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। चंद्रपूर जिल्ह्यात जुगारासोबत सट्टापट्टीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात चालतो याची कल्पना पोलीस प्रशासनाला सुद्धा असते, परंतु काही ठिकाणी कारवाई होते तर काही ठिकाणी या प्रकरणाला तिलांजली देण्याचे काम पोलीस प्रशासन करते, परंतु वरोऱ्यात तेथील पोलीस प्रशासनाने सट्टापट्टी विरोधात कारवाई करत लाखोचा मुद्देमाल जप्त केलाय। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।